इराण इस्रायल तणावाचा परिणाम आता भारतावरही दिसून लागला आहे. ओमानमधील मस्कत किनारपट्टीजवळ गल्फ ऑफ ओमानमध्ये एका मालवाहू ऑइल टँकरवर झालेल्या ड्रोन हल्ल्यात मुंबईतील कांदिवली येथे राहणाऱ्या 25 वर्षीय दीक्षित सोलंकी याचा मृत्यू झाला. हा हल्ला इराण इस्रायल संघर्षाशी संबंधित असल्याचे प्राथमिक संकेत मिळत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार मार्शल आयलँड्सचा ध्वज असलेल्या एका ऑइल टँकरवर ओमानच्या मस्कत किनारपट्टीपासून सुमारे 52 नॉटिकल मैल अंतरावर ड्रोन बोटीने हल्ला करण्यात आला. या बोटीत स्फोटके भरलेली होती. टँकरला धडक दिल्यानंतर इंजिन रूम मध्ये भीषण स्फोट झाला आणि आग लागली. या स्फोटात जहाजावरील क्रू मेंबर असलेल्या दीक्षित सोलंकीचा जागीच मृत्यू झाला. दीक्षित सोलंकी हा मूळचा दीव गुजरात येथील रहिवासी होता. काही वर्षांपूर्वी तो कामानिमित्त मुंबईत आला होता आणि कांदिवली परिसरात राहत होता. जहाजावर क्रू मेंबर म्हणून तो काम करत होता. विशेष म्हणजे महिनाभरापूर्वी दीक्षितच्या आईचे निधन झाले होते. आईच्या अंत्यसंस्कारासाठी तो दीवला गेला होता. त्यानंतर पुन्हा कर्तव्यावर रुजू होण्यासाठी तो जहाजावर परतला होता. मात्र या दुर्दैवी हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. दीक्षितचे वडील अमृतलाल सोलंकी दीव मधील मच्छीमार व्यवसायाशी संबंधित आहेत. कुटुंबातील धाकटा मुलगा असलेल्या दीक्षितच्या निधनामुळे सोलंकी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय सागरी मार्गावरील सुरक्षेबाबत पुन्हा चिंता व्यक्त केली जात आहे. मध्य पूर्वेत सुरू असलेल्या संघर्षाचा परिणाम व्यापारी जहाजावर होत असल्याने जागतिक समुद्री व्यापार आणि सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर बनत चालला आहे. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.